राज्यामध्ये पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। आजही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। राज्यभरात अवकाळीने ठिकठिकाणी नुकसान केलेलं आहे। शहापूर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशी विविध ठिकाणची ही दृश्य आहेत। अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच मालमत्तेचं देखील अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची ही दृश्य समोर येतात। राज्यभरात अवकाळीने नेमकी काय स्थिती निर्माण झाली आहे, किती नुकसान झालंय, माझाचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया। लातूर जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेला जो अवकाळी पाऊस आणि गारपीट होता, त्या गारपिटीनं जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी नुकसान केलेलं आहे। त्यानंतर रात्री बऱ्याच काळ साततधार पावसाची सुरू होती, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेली जी पिकं आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे। मुख्यत्वे लातूर ग्रामीण आणि लातूर शहराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या भागात असणारी जी केशर आंब्याची बाग असतील किंवा पपईच्या बागा असतील, याला मोठा फटका बसलेला आहे। आणि त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातील पळशीसारखं जे गाव आहे त्या भागातील ज्वारी आणि गहू या पिकाला या पावसाचं नुकसान झालेलं आहे। बाबळगावच्या भागामध्येही सोनवती, बाबळगाव यासारख्या गावामध्येही पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। माझं पपईची बाग होती 4 एकरवर। तर काल 6-7 वाजता पाऊस खूप पडला। तर पाऊस पडल्यामुळे खूप नुकसान झालं माझं। माझे 7-8 लाख रुपये, 8 लाख रुपये, एकरी 2 लाख रुपये खर्च झालाय। तर आत्तापासून तर 4 लाख रुपये निघालते। एक 2-3 तोडे झालते, अजून एक 5-6 तोडे होते। ही रान भाड्याने केलेले 40,000 रुपये एकरनं, 3 एकराचे 1,20,000 रुपये। आता हिची पपईला खर्च झाला 2-2.5 लाख रुपये, 3 लाखाजवळ खर्च झाला कमी रमी। आणि पपईचं काय एखादा तोडा झाला 9-10 टन पपई गेली। आणखी आता समधी पपई भरभर आलती, मात्र तिला काय करावं, आता ते वारं सुटलं समधी मोडली। रात्री झालेल्या या पावसामुळे आणि या ढगाळ वातावरणामुळे तुम्ही बघताय माझ्या मागं आंब्याचे झाड आहे। या आंब्याच्या कैऱ्या खूप गळाल्यात आणि पेरू आहे, पेरूला पण बार आहे, तो बार पण गळू राहिला। आणि फुलं ज्या बी झाडाला फुलं आहे त्या फुलाचं खूप नुकसान झालं। आता जनावरांसाठी भूस ठेवलं होतं, भुसं भिजलं। आता खूपच नुकसान झाली। याच्याकडं काहीतरी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करावं। काल हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास वसमत तालुक्यातील अनेक भागामध्ये सुसाट्याचा वारा सुटला होता। मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामुळं पपईच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या उभा आहे वाई गोरक्षनाथ गावाच्या शेतशिवारामध्ये। या ठिकाणी प्रल्हाद जाधव या शेतकऱ्याची शेती आहे। 5 एकरवर त्यांनी पपई या फळबागेची लागवड केली होती। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पपईची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली। आपण या ठिकाणी बघू शकता। काही दिवसापूर्वी लावलेल्या या पपईच्या फळबागेमधून शेतकऱ्याला आता कुठेतरी उत्पन्न हाती येऊ लागलं होतं। काहीच दिवसामध्ये आता या फळांची तोडणी केली जाणार होती, परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्या आणि अवकाळी पावसामध्ये पपईची बाग अक्षरशः अर्ध्यामधून मोडून पडलेली आहे। दूर दूरपर्यंत या ठिकाणी फक्त पपईचे खोडच उभे असल्याचं पाहायला मिळते। पूर्णपणे विक्रीलायक तयार असलेले पपईचे फळं अगदी आकर्षक दिसत होते। चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलं होतं, परंतु कालच्या
अवकाळी पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे अशा पद्धतीने हे संपूर्णपणे दूरपर्यंत नुकसान झाल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण कॅमेरा पॅन करून दाखवावा किती दूरपर्यंत या ठिकाणी या शेतकऱ्याच्या या पपईच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 6 ते 7 लाख रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पपईची फळबाग जोपासली होती आणि या फळबागेमधून शेतकऱ्याला जवळपास 20 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु कालच्या पावसामुळं शेतकऱ्याच्या पपईच्या फळबागेची अक्षरशः माती झाल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.